नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक गुड न्यूज म्हणायला हरकत नाही। महाराष्ट्रामध्ये आणखीन एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सुरू होणार आहे। त्याविषयी अगदी मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, अहिल्यानगरमध्ये नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे चालू होणार आहे यावर्षी, म्हणजे 2025 पासून। तर खूप ही आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्या बाजूला हॉस्पिटल पण एक त्यांनी स्टार्ट करणार आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा 430 बेडचं हे हॉस्पिटल तिथे पूर्णपणे उभारणार आहे, असं हे पूर्णपणे ह्या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे। तर आपण पूर्णपणे ही न्यूज पाहूया। अगदी तुम्ही स्क्रीनवरती न्यूज पाहत असाल की ही पुणे प्राईम न्यूजमध्ये हे मेडिकल कॉलेज असं म्हणताना पूर्णपणे हे आपल्याला न्यूज त्यांनी इथं दाखवलेली आहे। तर ती न्यूज काय आहे त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स तुम्हाला मी ते सांगत आहे। तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 100 विद्यार्थ्यांचं प्रवेश क्षमतेचं नवीन गव्हर्नमेंट मेडिकल महाविद्यालय हे असं चालू होणार आहे, असे पूर्णपणे ह्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे त्या कॉलेजचा इंटेक 100चा असणार आहे आणि त्या कॉलेजच्या हॉस्पिटल चालू केल्यानंतर 430 बेडचं हे हॉस्पिटलही त्या ठिकाणी उभारणार आहे, असं हे पूर्णपणे सांगितलेलं आहे। आणि त्याची न्यूज ही काल म्हणजे 6 तारखेला ही न्यूज त्यांनी शासनाने, आपल्या महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे। तर तुम्ही ते स्क्रीनवरती पुढे पाहू शकता। ही न्यूज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। तर महाविद्यालयात त्यांनी असं सांगितलेलं आहे, तिथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या नावाने ते वैद्यकीय महाविद्यालय असं नाव म्हणून तिथे ओळखलं जाणार आहे। ही पण गोष्ट लक्षात घ्या। तर हे पूर्णपणे ह्या कॉलेजचं नाव त्यांनी इथे हे दिलेलं आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या नावाने ते कॉलेज ओळखलं जाणार आहे। आणि त्याचा देण्याचाही निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। तर काल 6 तारखेला ही न्यूज प्रकाशित केलेली आहे पुणे न्यूजपेपरमध्ये। तुम्ही डिटेल्समध्ये न्यूज तुम्ही काढा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। आणि त्यापुढे त्यांनी तिथे सांगितलेलं पण आहे, तुम्ही आपण पाहू शकता। वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुग्णांसाठी आवश्यक तसेच अतिरिक्त बांधकाम करण्यासाठी सुद्धा त्यांनी आवश्यक खर्च सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी तिथे सांगितलेला आहे। तिथे खर्च पण तुम्ही ते पाहू शकता। 485 कोटी 8 लाख एवढ्या रुपयाचं त्यांनी खर्चास अपेक्षित केलेली आहे आणि बैठकीत मान्यताही दिलेली आहे। तर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांनुसार महाविद्यालयांकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा पुढील 7 वर्षासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागास उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असंही त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यापुढे त्यांनी सांगितलेलं आहे की महाविद्यालय आणि रुग्णालयांकरिता आवश्यक व सुयोग्य जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असंही त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर या जागेत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल असं करण्यात येण्याची पूर्णपणे मंत्रिपरिषदेमध्ये मान्यता दिलेली आहे। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलसाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यात आणि पदे भरण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। तर ही खूप अगदी गुड न्यूज आणि आनंदाची न्यूज आहे असं म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो। कॉलेज पण नवीन येत आहे। त्या जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही, त्यामुळे त्या डिस्ट्रिक्टमध्ये महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। 2025मध्ये ते कॉलेज तिथे उभारणार आहे आणि त्याचबरोबर हॉस्पिटल पण तिथे उभारण्याची सोय केलेली आहे। आणि त्याचबरोबर नवीन पद म्हणजे नवीन टीचरांची सुद्धा तिथे संख्या तिथे भरणार आहेत। अगदी फार्मासिस्ट, मेडिकल ऑफिसर्स, हे सगळे लेक्चरर जे आहेत स्टाफ, तर पूर्णपणे तिथे भरण्यात येणार आहे। तर ही खूप अगदी छान गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो। तर हे असेच नवीन तुम्हाला जर न्यूज पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना याची पूर्णपणे कल्पना होईल की नवीन जे येणारे कॉलेजेस आहेत तुम्हाला अगदी ह्या माझ्या यूट्यूबच्या मार्फत तुम्हाला मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर अगदी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि नवीन डेलीचे अपडेट्स पाहू शकता। तर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।